कुपवाड्यामध्ये शहीद झालेले नितीन कोळी यांचं पार्थिव त्यांच्या सांगलीतील दुधगाव या मूळ गावी दाखल झालेलं आहे। या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। सांगलीकरांनी शहीद नितीन कोळी यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। शहीद नितीन कोळी अमर रहे अशा घोषणाही यावेळी दिल्या गेल्या। त्याचबरोबर पाकिस्तानचा धिक्कारही केला गेला। दरम्यान शुक्रवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये नितीन कोळी शहीद झाले होते। काल श्रीनगरच्या लष्करी तळावरती भारतीय लष्कराने त्यांना सलामी दिली। त्यानंतर पुण्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहीद नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहिली आणि नितीन कोळी यांच्यासोबतच धारातीर्थी पडलेले त्यांचे सहकारी मनदीप सिंग यांच्यावरती कुरुक्षेत्र या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। रणजित माजगावकर आता आपल्याबरोबर आहे। रणजित, अखेरचा निरोप देण्यासाठी आता किती अवधी आहे? त्याचबरोबर शासनाचे प्रतिनिधी म्हणून कोण कोण उपस्थित आहे? शहीद जवान नितीन कोळी यांना अखेरचा सलाम देण्यासाठी या संपूर्ण पंचक्रोशीतले हजारो नागरिक जे आहेत ते वारणा नदीच्या काठी आता जमलेले आहेत आणि शासकीय इतमामामध्ये त्यांना अखेरचा सलाम देण्यात येणार आहे। त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये एक विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथे गावकरी, प्रशासन, पोलीस दल आणि भारतीय सेना दलाचे अधिकारी तिथे आलेले आहेत। त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे। यानंतर त्यांना मानवंदना देण्यात येईल। 5 फैरी उडवून त्यांना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। या संपूर्ण परिसरामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम आणि शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी हा सर्व आसमंत दुमदुम निघालेला आहे। राजश्री, रणजित, कोण कोण उपस्थित आहेत? नेते कोण पाहायला मिळतात? या परिसरात बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह या परिसरातले आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तसंच प्रशासकीय उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत हे या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। रणजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजू शेट्टी यांनी देखील नितीन कोळी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, त्यांना श्रद्धांजली वाहिली। पाहूयात त्यावेळी त्यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत। दुर्दैवाने आपल्या दुधगावचा नितीन कोळी याला वीर मरण प्राप्त झालाय। गेलेला माणूस तर परत आणता येत नाही, परंतु त्याच्या मागे राहिलेल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची आहे। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 15 लाखाची मदत घोषित केली आहे। ही पुरेशी नाही, परंतु ही सुरुवात आहे। त्याच्या 2 लहान मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी सरकार आपली मानतं। राजू शेट्टी खासदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। शेट्टी साहेब, आज आपण इथं आलाय, काय सांगाल एकूणच नितीन कोळी संदर्भात? नितीन कोळीला वीर मरण आलेलं आहे। आमच्या देशाच्या सीमेचं रक्षण करता करता असे एकामागोमाग एक शेतकऱ्यांची पोरं शहीद होत आहेत हे बघितल्यानंतर अतिशय दुःख होतं। परंतु नितीनचं जे बलिदान आहे ते बलिदान आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही। आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो, परंतु जाणारा जातो, त्याच्या पाठीमागे असणारी त्याची लहान लहान मुलं, त्याचे आई वडील यांना सरकार उघड्यावर पडून देणार नाही याची मला खात्री आहे।
शहीद का अंतिम क्षण मिलेगा। सांगलीमध्ये शहीद झालेल्या नितीन कोळी यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुधगाव या गावी काही वेळापूर्वीच पोहोचलेलं आहे आणि आता अंतिम संस्काराची तयारी पूर्ण झाली आहे। काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली आणि आता लष्कराकडून मानवंदना दिली जाईल। शासकीय सोपस्कार पूर्ण केले जातील आणि त्यानंतर त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील। जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यामध्ये नितीन कोळी यांच्या वरती जो हल्ला झालेला होता, पाकिस्तानने जो हल्ला केलेला होता त्यामध्ये त्यांना वीरमरण आलेलं होतं आणि त्यानंतर आज त्यांच्या मूळ गावी सांगलीतल्या दुधगाव या गावी त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातात। खरं तर दिवाळी सुरू होतानाच ही बातमी आली आणि संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली होती आणि त्याच क्षणी गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता की यावर्षी दिवाळी साजरी होणार नाही। ज्या ज्या घरांवरती आकाशकंदील लावण्यात आलेले होते त्या घरांवरचे आकाशकंदीलही काढले गेले होते आणि आता आज जेव्हा सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झालं त्यावेळी शहीद नितीन कोळी अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या। त्याचबरोबर पाकिस्तान विरोधातील तीव्र नाराजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। तीव्र अशा भावना गावकऱ्यांच्या देखील आहेत। कडक कारवाई भारतीय लष्कराने करावी आणि जसास तसं उत्तर पाकिस्तानला द्यावं अशा भावना देखील या ठिकाणी बोलून दाखवल्या जातात। काही वेळातच दुधगाव या त्यांच्या मूळ गावी अंतिम संस्कार केले जातील
आपण पाहतोय त्या ठिकाणची ही थेट दृश्य. अंतिम संस्काराची तयारी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सलामी देखील दिलेली आहे. लष्कर काही वेळातच सलामी देईल. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. कुपवाड्यामध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब राहत होतं आणि त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सांगलीतल्या दुधगाव या गावी त्यांच्या कुटुंबासह त्यांचं पार्थिव आज सकाळी दाखल झालं आणि आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात. कुपवाड्यातून श्रीनगर या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. त्या ठिकाणीही त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खास विमानाने हे पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालं. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर सांगली इथल्या दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांचं हे पार्थिव आज सकाळी पोहोचलं. खरं तर दिवाळीचा दिवस, पाडव्याचा दिवस, मात्र त्या दिवशी देखील आज संपूर्ण गाव तणाणून निघालेलं आहे. ते म्हणजे शहीद नितीन कोळी अमर रहे या घोषणांनी. सांगलीतल्या दुधगाव या ठिकाणी शहीद नितीन कोळी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना दिलेली आहे. लष्कराकडून आता मानवंदना दिली जाईल आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. आपण पाहू शकतोय आजूबाजू के पंचकोशी में से जो भी यहाँ लोग आए हैं सभी लोग उसके कुटुंब के सीट पर रहने की उन्होंने शपथ लिए. वो अकेला महसूस रणजित माजगावकर आपल्याबरोबर आहे. रणजित, सध्या काय सुरू आहे? प्राजक्ता, आपल्या शहीद जवानाला अखेरचा दर्शन घेण्यासाठी या परिसरातले हजारो नागरिक आता या परिसरात जमलेले आहेत. अंतिम संस्काराचे जे विधी आहेत ते विधी आता पूर्ण झालेले आहेत आणि काही क्षणातच त्यांच्या पार्थिवात पदाग्नी देण्यात येणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. नितीन सुभाष कोळी यांचा जो लहान मुलगा आहे आणि त्याचा मोठा भाऊ आहे, या दोघांनी आता त्याचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि लष्कराच्या वतीने आता शेवटची जी क्रिया आहे ती जी अंतिम संस्काराची जी आहे ती सध्या पूर्ण होत आहे. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासन पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष हे अंतिम संस्काराकडे आणि भडागणीकडे लागून राहिलेलं आहे. संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, हे या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि दुधगाव सह या विविध गावातून हजारो लोक तरुण या परिसरात आलेले आहेत आणि या परिसरातला जो शहीद नितीन कोळी शहीद जवान झालेला आहे त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी या परिसरात ते जमा झालेले आहेत. तर शहीद नितीन कोळी यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. दुधगावमध्ये संपूर्ण परिसर शोकाकुल झालेला आहे आणि आपण पाहू शकतोय त्यांचा लहानगा मुलगा या ठिकाणी त्यांच्या भावाबरोबर त्या ठिकाणी उपस्थित आहे. रणजित माजगावकर सध्या त्या ठिकाणी आहेत. रणजित, अत्यंत शोकाकुल असं वातावरण, त्या लहानग्याला तर पाहवत नाही अशी परिस्थिती. निश्चित प्राजक्ता, इथलं संपूर्ण वातावरण अतिशय सुन्न झालेलं आहे. एका बाजूला देशभक्तीपर गीत आहे, लोक घोषणाबाजी करतायत आणि समोर नितीन कोळी यांचा लहान मुलगा आणि नितीन कोळी यांचा लहान भाऊ हा शरीराला धडागली देतो. अतिशय दुःखद वातावरण या परिसरात आहे. आताच धडागली देण्यात आलेला आहे आणि जो आपल्या देशासंदर्भात जोर जोरात हे सर्व गावकरी असतील, तरुण आहेत, हे घोषणा देऊन आपल्या लाडक्या नितीनला अखेरचा सलाम देत आहेत. नितीनची चिता जळते. वारणा नदी जी आहे या वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये एक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्या शेजारी भारताचा जो झेंडा आहे, देशाचा जो झेंडा आहे त्या डौलाने फडकत राहावा यासाठी काही तरुण सकाळपासून हे झेंडे घेऊन परिसरात उभे आहेत. शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत आम्ही नितीन कोळीच्या कुटुंबियांसोबत आणि देशामध्ये जे जवान शहीद होतात त्यांच्या सोबत आपण आहोत अशा निश्चय इथले तरुण, इथले गावकरी करताना दिसतात. आपल्या लाडक्या या जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी हे सर्व पंचकृषीतले हजारो लोक या परिसरामध्ये जमा झाले.